नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसले। सभागृहात जाण्याआधी मलिक अजित पवार गटाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात। देशद्रोहीच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असं म्हणाले होते। आता भूमिका स्पष्ट करा। नवाब मलिक यांच्याकडून दानवे आणि फडणवीसांमध्ये झुकली तर नवाब मलिक तुरुंगामध्ये असताना मंत्रिपदावरून का काढलं नाही, देवेंद्र फडणवीसांचा सवाल। आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे। दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी होणार, सूत्रांची माहिती। दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचा हात, सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचे पुरावेही आहेत। संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप। कुठल्याही चौकशीसाठी पुरावे जोडावे लागतात। कुणाकडे पुरावे असतील तर चौकशी होईलच। दिशा सालियन प्रकरणावर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे यांनी स्वतःहून एसआयटी चौकशीला सामोरं गेलं पाहिजे, भाजपचे नेते आशिष शेलार यांचं विधान। दिशा सालियन प्रकरणाची चौकशी झाल्यावर दूध का दूध पाणी का पाणी होईल। आदित्य ठाकरे यांची चूक नसेल तर चौकशीला घाबरण्याचं कारण नाही। दिशा सालियन प्रकरणावर भरत गोगावले यांचं विधान। दिशा सालियन प्रकरणाची चौकशी सुडापोटी ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न। आदित्य ठाकरे यांच्या एसआयटी चौकशीवर ठाकरे गटाच्या सुनील प्रभू यांची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे यांना फसवण्याचा प्रयत्न, पण घाबरणार नाही। मी पण बॉम्ब आणलाय। उद्यापर्यंत शिंदे सरकारच्या एका मंत्र्याची पोलखोल करणार, कैलाश गोरेंट्याल यांचा इशारा। आव्हाड राजकारणातील राखी सावंत, सूरज चव्हाण यांची टीका। उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना डावललं, बैठकाही घेत नव्हते। नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। बाळासाहेब आमदारांना आणायला गुवाहाटीसाठी कारमधून निघाले असते। बाळासाहेब येणार समजताच आमदारही परतले असते। नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरेंना टोला। नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य हे विकृतपणाचं लक्षण। उद्धव ठाकरेंमुळे नीलम गोऱ्हे यांनी अनेक पदं उपभोगली। विनायक राऊतांची नीलम गोऱ्हेंवर टीका। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। विरोधकांचं संत्र्याची माळ घालून विधिमंडळाच्या पार्यांवर आंदोलन। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून सरकार प्रचारात व्यग्र होतं। विजय वडेट्टीवार यांची राज्य सरकारवर टीका। विधानसभेमध्ये एकूण 55,000 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 5,492 कोटींची तरतूद तर कृषी विभागासाठी 5,351 कोटींची तरतूद। विधानसभेसह विधान परिषदेचं आजचं कामकाज स्थगित। उद्या पुन्हा कामकाज सुरू होणार। विधानसभेत शोक प्रस्तावानंतर कामकाज संपलं। माझ्या कौटुंबिक दौऱ्यातील फोटो काढून मॉर्फ करून दाखवला। कसिनोमधील फोटोवरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्टीकरण। कसिनो विधेयकासंदर्भात बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, रोहित पवारांचा बावनकुळेंना टोला। आमदारांच्या नाराजीवरून मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्र्यांची शाळा घेतली। सरकारमधील आमदार शिंदेंच्या मंत्र्यांवर नाराज आहे। आमदारांची कामं करा, शिंदेंचे मंत्र्यांना खडे बोल, सूत्रांची माहिती। विधिमंडळातील राष्ट्रवादीच्या कार्यालयातील शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची पाठी हटवली। कार्यालयात आता फक्त अजित पवार गटाच्या नेत्यांच्या नावाच्याच पाट्या। महायुतीमधील प्रत्येक आमदाराला किमान 40 कोटींचा निधी। आगामी निवडणुकांच्या तोंडावर आमदारांना निधीची खैरात। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून निलेश लंके यांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन। मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी आमदार राजू नवघरे यांचंही आंदोलन। मंत्रिपदावरून वैभव नाईकांनी भरत गोगावले यांना डिवचलं। मंत्रिपद मिळो न मिळो गोगावले यांनी कोट घालावा, वैभव नाईक यांचा टोला। वैभव नाईक यांनी मंत्रिपदावरून गोगावले यांना डिवचल्यानंतर गोगावले यांनी नाईक यांना थेट शिंदे गटात येण्याची ऑफर दिली, तर वैभव नाईक यांनी ऑफरवर बोलणं टाळलं। रोहित पवार यांची ही संघर्ष यात्रा नसून जत्रा आहे। कॉमेडी व्हिडिओ ट्विट करत सूरज चव्हाण यांच्याकडून संघर्ष यात्रेची खिल्ली। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणीला सुरुवात। विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्र प्रकरणावर सुनावणी सुरू। अधिवेशनात पूर्ण वेळ देऊन आमदार अपात्रतेवरही सुनावणी होणार। संध्याकाळी उशिरापर्यंत आमदार अपात्रतेवर सुनावणी घेणार, नार्वेकरांची प्रतिक्रिया। टीका करण्यासाठी त्यांच्याकडे चांगले शब्द नाहीत। वैफल्यामधूनच विनायक राऊतांची टीका। मनीषा कायंदे यांचा पलटवार। सुप्रीम कोर्ट क्युरेटिव्ह याचिकेवर आज निर्णय घेण्याची शक्यता। आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय राज्य सरकारला स्पष्टता देऊ शकतं।
अधिवेशनामध्ये 8 तारीख फक्त मराठा आरक्षणासाठी ठेवणार असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मराठा आरक्षणासंदर्भात कायदा करा, जरांगेंची मागणी. एकदा आरक्षण मिळू द्या, भुजबळांचा कार्यक्रमच करतो. भुजबळांसारखा दुसरा कलंकित मुख्यमंत्री नसल्याची जरांगेंची टीका. धनगर आरक्षणासंदर्भात 8 तारखेला हायकोर्टात सुनावणी. डिसेंबर अखेरीस निकालाची अपेक्षा. सुनावणीला गोपीचंद पडळकर हजर राहणार. डिस्चार्ज मिळाल्यानंतर रविकांत तुपकर पुन्हा आंदोलनस्थळी. शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारला 15 दिवसांचा अवधी, अन्यथा गनिमी कावा करण्याचा तुपकरांचा इशारा. पुण्यामध्ये मनसेचे नेते वसंत मोरे यांचे भावी खासदार असे बॅनर्स. पुण्याची पसंत मोरे वसंत असा या बॅनरवर उल्लेख. भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांना अंतरिम जामीन मंजूर. विशेष न्यायाधीशांकडून खडसेंना तात्पुरता दिलासा. रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा 12 डिसेंबरला नागपुरात समारोप. समारोपाला शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. ससून रुग्णालयाचे तत्कालीन डीन संजीव ठाकूर यांचे पुत्र डॉक्टर अमेय ठाकूर यांचा राजीनामा. ललित पाटील प्रकरणी राजीनामा दिल्याची माहिती. भंडाऱ्यातील शिक्षकांचा 7व्या वेतन आयोगातील त्रुटी संदर्भात आमदार राजू कारेमोरे यांना निवेदन. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा. मराठी पाट्यांसंदर्भात बीडमध्ये मनसेची रॅली. दुकानांवर लवकरात लवकर मराठी पाट्या लावण्याचं मनसेचं आवाहन. धाराशिवमधील कारीमध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन. सरसकट नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या माळशिरसमध्ये ओबीसी समाज आक्रमक. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र न देण्याची मागणी. रत्नागिरीच्या चिपळूण नगर परिषदेची वाढीव घरपट्टी कारवाई स्थगित. पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश. सांगलीमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर नागरिकांसाठी या आंदोलन. सर्वसामान्य नागरिकांच्या कामाऐवजी एजंटच्या कामांना प्राधान्य दिलं जात असल्यामुळे नाराजी. साताऱ्याच्या तासवडेमध्ये टोल नाक्यादरम्यान लक्झरी बसला भीषण आग. बसचं टायर फुटल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. तुळजाभवानी मंदिरामध्ये दान केलेल्या सोन्या चांदीची तपासणी होणार आहे. भाविकांकडून बोगस सोने चांदी दान केल्याच्या तक्रारीनंतर मंदिर प्रशासनाचा निर्णय. धाराशिव जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान योजनेचे लाभार्थी घटले. शेतकऱ्यांची संख्या 3 लाखांवरून 80,000वर. निकष आणि केवायसी केल्यानंतर लाभार्थी संख्येत घट. नेरूळमध्ये रिपब्लिकन कामगार सेनेकडून महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं कामगार सेना युनिटकडून नेरूळमध्ये अल्पोपहाराचं वाटप. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिगृहित जागेचा मोजणी होणार आहे. मोजणी झाल्यामुळे कर आकारणीसह अतिक्रमण काढायला मदत होईल. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोल नाक्याजवळ लक्झरी बसला भीषण आग. तळबीड पोलिसांकडून प्रवाशांना बाहेर काढण्यात यश. यवतमाळच्या उमरखेड घाटामध्ये भरधाव कंटेनरची ट्रॅक्टरला धडक. अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अवकाळीचा आंब्यांना फटका बसलेला आहे. झाडावरील मोहरावर किडीचा प्रादुर्भाव. धाराशिव शहरात पुन्हा कचरा कोंडी. नगरपालिकेनं ठेकेदाराचं बिल थकवल्यामुळे ठेकेदाराकडून कचरा संकलन बंद. नगरपालिकेकडून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. धाराशिव जिल्ह्यात 34 दिवस पुरेल इतकाच चारा उपलब्ध. लहान मोठ्या जनावरांची संख्या पाहता दररोज 3000 टन चारा आवश्यक. टंचाई आराखड्याला मान्यता देण्याची मागणी. धाराशिवच्या 26 प्राथमिक आरोग्य केंद्रांची राज्य शासनाच्या मातृत्व आश्वासन सुमन कार्यक्रमाअंतर्गत निवड. सुरक्षित गर्भधारणा, प्रसूती आणि देखभालीवर भर दिला जाणार. धाराशिव जिल्हा परिषदेच्या आर्थिक तरतुदीची संचिका गायब. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नासा अंतराळ संशोधन संस्था दाखवण्यासाठी करण्यात आली होती आर्थिक तरतूद. वाशिम जिल्ह्यात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. वातावरणामुळे तूर आणि हरभरा पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव. बीडच्या आष्टीमध्ये विज्ञान प्रदर्शन संपन्न. 150 पेक्षा जास्त प्रयोगाचे प्रात्यक्षिक सादर. विद्यार्थ्यांचा प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद. पालघरमधील बहाडोली येथील काळ्या जांभळाला भौगोलिक मानांकन प्राप्त. 2018 सालापासून शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू होते. परभणीमध्ये ढगाळ वातावरणाचा हरभरा पिकांना फटका. हरभऱ्यावर अळीचा प्रादुर्भाव. शेतकरी चिंताग्रस्त.
रायगड लोकसभेवर महायुतीमधील तिन्ही पक्षांचा दावा. रायगड लोकसभेवरून महायुतीमधील पक्षांमध्ये मतभेदाची शक्यता. शरद पवार गटाकडून माढा विधानसभेसाठी काँग्रेसच्या नेत्या मीनल साठे यांचं नाव चर्चेत. उमेदवारीसाठी अभिजित पाटलांचं नावही चर्चेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील ब्लॉक संपला, वाहतूक सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, त्याचबरोबर वेतन श्रेणीची मागणी. नवी मुंबईमध्ये परीक्षेला आलेल्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ला. नेरूळमध्ये परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीवर हल्ला. पोलिसांनी हल्लेखोर आरोपीला बेड्या ठोकल्या. कोल्हापूरमध्ये मराठा समाजाचा जागरण गोंधळ आंदोलन. अधिवेशनामध्ये सरकारचं मराठा आरक्षणासाठी लक्ष वेधण्याचा प्रयत्न. वाशिममधून धनगर समाजाचा मोर्चा हिवाळी अधिवेशनामध्ये धडकणार. 11 डिसेंबरला आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा मोर्चा विधान भवनात धडकणार. मराठी पाट्यांसंदर्भात 28 नोव्हेंबरपासून आजपर्यंत पालिकेकडून 20,000 दुकानांची तपासणी. पैकी 1,000 दुकानांवर नियम मोडल्यामुळे दंडात्मक कारवाई.